नमस्कार सर्वांना, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता पहाटेचे 5 वाजलेले आहेत आणि बाहेर पाहू शकता किती अंधार आहे. तर ना पहाटेची जी झोप असते ती साखर झोप असते, पण एकदा का सवय लागली ना पहाटे उठायची की नंतर आपोआप जाग येते आणि असं म्हटलं जातं की ब्रह्ममुहूर्तावरती उठलं पाहिजे. तर मी सवय लावली आहे मला लवकर उठण्याची, कारण मी योगा करते आणि गणपतीमध्ये माझ्या सुट्ट्या झाल्या होत्या योगा क्लासला. त्यामुळं मी परत योगा जॉईन केला आणि मला योगा करायला खरंच खूप आवडतो. खूप एनर्जी येते दिवसभरासाठीची आणि छान पण ग्लो पण येतो चेहऱ्यावरती आणि आपली बॉडी पण फिट राहते, ते जास्त महत्त्वाचं आहे. तर आता मी खाली चालायला आले, थोडंसं बाहेरची हवा म्हटलं थोडीशी घेऊन यावं, कारण अजून टाईम होता मला स्वयंपाक वगैरे करायला. तर मग मी चालायला आले आणि आमचं गार्डनमधलं गवत खूप खराब झालं आहे, तरीसुद्धा मी त्या गवतावरती चप्पल काढून शतपावली केली थोडीशी. तर त्यानंतर सूर्यदेवाचं पण दर्शन झालं आणि भारी वाटतं सकाळची अशी सकाळ पाहायला. तर मी डब्यासाठी यांच्या छोले बनवले होते आज आणि इकडं चपाती आणि वरदच्या डब्यासाठी केले होते मी छोलेचे कटलेट. आता वरदला सोडवायला मी निघाले होते. बाय, मी जाते. तर आत्ता मी वरदला सोडवायला निघाले होते आणि वरदला रोज मी सायकल नेते, ते तुम्हाला माहीतच असेल, बऱ्याच व्हिडिओमध्ये पाहिली असेल वरदची ही सायकल. आणि जशी माणसं स्पेशल असतात ना, तसं वरद आणि माझ्यासाठी ही सायकल स्पेशल आहे, कारण ही आम्ही रोज सोबत घेऊन जातो. आणि आज गेटमध्ये मुलांना घेत नव्हते स्कूलमध्ये, तर आतमध्ये पॅरेंट्सला सोडत होते. त्याचं कारण काय, तर काल एक मुलगी ना ह्या पायऱ्यांवरती पडली, त्याच्यामुळं मग डायरेक्ट तिथं आतमध्ये नेऊन टीचरकडं मुलांना द्यायचं आहे. तर यांचं इथं अजून काम चालू आहे, त्यामुळे एकदा काम चालू झालं की परत गेटमधूनच घेतील. तर वरदला सोडून मी घरी आले आणि घरी आल्याच्या नंतर मी इथं आज पूजा मांडून घेतली. तर आज आहे गुरुवार आणि आज माझा 11वा गुरुवार पूर्ण झाला आहे. म्हणजे मी 11 गुरुवारचे उपवास केले होते. तसं तर मला दर गुरुवारी उपवास असतो, पण व्रत केले होते मी 11 गुरुवारचे, तर त्याचं आज मला उद्यापन करायचं होतं, म्हणून मी पूजा मांडून घेतली. आणि घरातली कामं पूजा मांडून होतपर्यंत तर वरदला आणायचा टाईम पण झाला. तर माझ्याकडं ड्युटीच आहे रोज सकाळ संध्याकाळ वरदला सोडवायचं आणायचं. तर आता ऊन पण खूप झालेलं आहे म्हणून स्कार्फ बांधले, वरदला पण टोपी घेतली. त्याला घरी घेऊन आल्याच्या नंतर त्याला जेवण वगैरे चारलं. त्यानंतर मग मी त्याला झोपी लावलं. त्याला झोपी लावल्याच्या नंतर मग मी साडी घातली आणि मग मी इथं पूजा वाचायला बसले. तर मी पोथी वाचून घेत आहे. तर मी दरवेळी साडी घालत नाही, जसं असेल तसं. तर आज म्हटलं शेवटचा गुरुवार आहे, आपलं उद्यापन आहे, मग आज साडी घालावा म्हणून मग मी साडी घातली. तसं तर मी जसं असेल तसं वरतीच पूजा करते. ड्रेस असला तर ड्रेस किंवा शर्ट असेल तर शर्ट. साडी घातलेली आहे पूजेसाठी. आणि 11 गुरुवारचे उपवास माझे आज पूर्ण होतात. ते तसं दर गुरुवारी मला उपवास असतो, पण हे 11 गुरुवार मी केले होते. तर तुम्ही पण हे 11 गुरुवारचे उपवास करू शकता. तर तुमची काही इच्छा असेल तर ती तुम्ही स्वामींना सांगून हे गुरुवार करू शकता, किंवा तसंच पण करू शकता. तुम्हाला काही इच्छा नसेल मागायची आणि तुमची इच्छा असेल करायची तर तसे पण करू शकता, असं काही नाही आहे. आणि हे 11 गुरुवार करायला 2 महिने 3 महिने लागतात, कारण कधी कधी मध्ये अडचण वगैरे येतात, सुतक वगैरे पडतं त्यामुळं. तर माझे आज झाले आहेत पूर्ण 11 गुरुवार. तर मी पोथी वाचून घेते आणि छान मी पूजा पण मांडून घेतली होती. तर मी पूजा कशी मांडली त्याचा व्हिडिओ काही बनवला नाही, कारण की यूट्यूबला पाहिलं तर खूप जण दाखवतात ते पूजा कशी मांडायची, किंवा जे चॅनल आहेत असे जे स्वामींची सेवा कशी करायची ते सांगतात. तर त्या चॅनलवरती पूजा कशी मांडायची ते आहे, त्यामुळं मग मी काय दाखवली नाही. तर माझी पूजा वगैरे वाचून झाली. त्यानंतर मग मी लगेच आरती पण करून घेतली आणि वरद अजून उठला नव्हता, तोपर्यंत म्हटलं माझं वाचन वगैरे सगळं आरती वगैरे होऊन जाईल. तर मग मी इथं आरती वगैरे पण करून घेतली आणि मला त्यानंतर स्वयंपाक पण करायचा होता. तर आज गुरुवार असल्यामुळं ना लाईट नाही आहे आणि आमच्या इकडं दरवेळी असंच होतं, गुरुवारची ना लाईट कधी कधी राहते कधी कधी राहतच नाही. तर आज तसंच झालं आहे. तर इथं मी स्वामींची आरती वगैरे करून झाली आहे माझी आणि आता मला स्वयंपाक करून घ्यायचा आहे, कारण रात्री संध्याकाळी परत मंदिरात जायचं आहे. मग आता पटपट स्वयंपाक करून घेते आधी. आणि आज माझा विचार चालला होता, मला पुरणपोळी करायची होती स्वामींसाठी, पण ना लाईटच आली नाही वाटण वगैरे वाटायला. त्यामुळे मग मी शिरा आणि बटाट्याची भाजी आणि मसाले भात असा स्वयंपाक बनवला होता रात्रीसाठी. आणि नैवेद्य पण मग मी दाखवून घेतला इथं स्वामींना.
आणि नैवेद्य दाखवून परत मंदिरात पण जायचं होतं. मंदिरात नेण्यासाठी पण मी शिरा बनवला होता जास्तीचा. तर इथं आता आम्ही मंदिरात आलो होतो आणि आज गुरुवार असल्यामुळं ना मंदिरात खूप गर्दी असते. आरती होऊन गेली होती, पण मंदिरामध्ये ना दर्शन घेण्यासाठी भरपूर लोक येतात आणि गुरुवारची खूपच गर्दी असते. तर मग येताना मी शिरा घेऊन आलो होतो वाटण्यासाठी आणि केळी पण आणल्या होत्या. तर मग ते पण वाटलं आणि जरा वेळ इथं मंदिरात बसलो आणि भारी वाटतं मंदिरात येऊन बसलं ना की खूप शांती मिळते. मग जरा वेळ म्हटलं इथं बसू आणि मग नंतर घरी जाऊ. तर वरदला पाया पडायचं होतं. एकदा पडला होता, पण परत पण त्याला पडायचं होतं, म्हणून तो म्हणत होता की मला जायचंय मला जायचंय. आणि नंतर मग पाहतो आता पुढं आहे ना ते पळतच गेला पाया पडण्यासाठी आणि मग मी त्याचा तो व्हिडिओ कॅप्चर केला की आपलं पाहून ना मुलं तसं करतात. आपण जर घरात